कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहेत। त्यासाठी 2 चमचे तीळ, 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धनिया घेतलेत। ते मी भाजून घेते मंद आचेवर आणि त्याची मिक्सरला बारीक पूड करून घेते। थंड झाल्यावर मंद आचेवर खरपूस भाजून घेते। आता आपला हा भाजून झाला आहे। हा प्लेटमध्ये काढून घेते। गॅस बंद केला मी मसाला थंड करून घेते आणि मग मिक्सरला बारीक वाटून घेते थंड झाल्यावर। कुरमुऱ्याचा चिवडा बनवणार आहे। त्यासाठी कुरमुऱ्या घेतल्या आहेत, त्या मी भाजून घेते कढईमध्ये। कढई आपली गरम झाली आहे, त्यामध्ये मी ह्या कुरमुऱ्या भाजून घेते मंद आचेवर। कुरमुऱ्या भाजून घेतल्यामुळे चिवडा हा नरम पडत नाही। कुरमुऱ्या ह्या भाजून झाल्या आहेत, ह्या काढून घेते आणि बाकीच्याही मी भाजून घेते। कुरमुऱ्या आपल्या भाजून झाल्या आहेत। आता त्याच कढईमध्ये मी मखाना भाजून घेते कोरडा। हा मखानाही भाजून घेते। हा मखाना पण व्यवस्थित भाजला आहे। हा पण प्लेटमध्ये काढून घेते। मखाना पण कुरमुऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेते। हे कोरडेच भाजून घेते। हे डाळे पण भाजून झाले आहेत, ते पण काढून घेते। मध्ये तेल गरम करत ठेवले आहे, त्यामध्ये मी शेंगदाणे तळून घेते। शेंगदाणे घालते तेलामध्ये, ते तळून घेते खरपूस। शेंगदाणा तळायला थोडा वेळ जातो। आपले शेंगदाणे भाजून झाले आहेत, तेही काढून घेते प्लेटमध्ये काढून घेते। तेलात तळून घेते। आपलं खोबरंही तळून झालं, तेही काढून घेते। तेल पूर्ण निथळून काढते। खोबरंही काढलं। मनुके तळून घेते। मनुके पटकन तळून होतात, फुलले जातात। मनुकाही काढून घेतल्या। आता मी कढीपत्ता तळून घेते। थोडा लांब राहावं, अंगावर ते उडतो तो। कढीपत्ता तळला का नाही तो लगेच समजून जातो। तेल हे थांबून राहते, फडफड करायचं। कढीपत्ताही छान तळून झाला आहे, तोही काढून घेते प्लेटमध्ये। आणि आता मिरच्या तळून घेते तेलामध्ये। आता मी मिरच्या घालते, त्याही तळून घेते। मिरच्यामध्येच मी लसूण घालते। हा बारीक चिरून घेतला आहे। भांड्यात आपण हे धणे, बडीशेप आणि तीळ भाजले ते वाटून घेऊया। मी 2 चमचे मीठ घालते, हळद घालते आणि पिठी साखरही घालते 2 चमचे। आणि हे मिक्सरला बारीक वाटून घेते। मिक्सरला अशी पूड करून घेतली आहे। लसूण तळून झाला आहे, तोही काढून घेते। लसूण आणि मिरची फ्राय करून झाली आहे, तो ह्याच्यामध्ये घालून घेते सर्व। आणि मी हा सर्व मिक्स करून घेते। आपला हा मिक्स करून झाला आहे। दिसायला किती छान दिसतो, कलरफुल।